अनेकदा छोट्या छोट्या गावातल्या कॉलेजांमधून मला भाषणाचे आमंत्रण येतात, तेव्हा मी ते आवर्जून ती स्वीकारतो आणि त्या मुलांशी बोलायला जातो. याचं कारण तिथे मला उद्याचा भारत दिसतो. त्यात अनेकदा मला मुलं काहीही कारण नसताना एकाकीपणाने ग्रस्त दिसतात. त्यांच्या पदरी निराशा दिसते, पक्षपाताची भावना असते. आपण कोणा थोरा मोठ्याच्या घरी जन्माला आलो नाही याच्याबद्दल त्यांना खंत वाटत असते, किंवा आपल्या आयुष्यात काही सकारात्मक घडणार नाही असंच त्यांना सतत वाटत असतं. आणि फेसबुकला 5,000 मित्र असले तरी गल्लीत विचारत नाही कुत्रं, अशी अवस्था असते. या सगळ्यामुळं एक प्रकारचं एकाकीपण येतं. पण या सगळ्यावर मात करण्याकरता म्हणून एकच साधी गोष्ट असते, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवायची एक उर्मी. याचा एकदा स्पर्श झाला ना की तुम्हाला सांगतो, ऑर्डिनरी माणसंसुद्धा एक्स्ट्रॉर्डिनरी कामं करून जातात. मॅन हू हॅज विजन बट नो ॲक्शन इज डे ड्रीम. मेन हू हॅज ॲक्शन बट नो विजन इज टाइम पास. पण जर आयुष्यात ध्येय असेल आणि त्याप्रमाणे कृती करण्याची क्षमता असेल तर ऑर्डिनरी पीपल बिकम एक्स्ट्रॉर्डिनरी. जे तुम्हाला लागू तेच समाजाला लागू आणि तेच देशाला लागू. गरज आहे ती एक्स्ट्रॉर्डिनरी नेतृत्वाची. NB मराठी, आवाज नव्या भारताचा.